तर मित्रांनो, RTA बद्दल खूपच महत्त्वाची माहिती आताच निघून आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT 25% राखीव जागावरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे। मित्रांनो, खुशखबर आहे सर्वांसाठी, ज्यांनी RTA चे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी। तर त्यामुळे आता हा निर्णय झाला, त्यामुळे ठप्प असलेली प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार आहे। मित्रांनो, खूपच तुम्ही वाट पाहत होता ही प्रवेश प्रक्रिया कधी पुन्हा सुरू होणार म्हणून। तर निकाल लागलेला आहे आणि प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी कधी जाहीर होणार याकडे आता पालकांचे लक्ष लागलेले आहे। तर शिक्षण विभागाने निवड यादी, प्रतीक्षा यादीबाबतची माहिती दिलेली आहे। काय माहिती आहे ती बघूया। वंचित घटक, सामाजिक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना RTA अंतर्गत 25% राखीव जागावर खासगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो। बरोबर, यंदा शिक्षण विभागाने RTA प्रवेशांच्या नियमात बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती। त्यामुळे जुलै महिना अर्धा होऊनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाहीये। त्यामुळे पालक विद्यार्थी RTच्या प्रवेश प्रक्रियाकडे डोळे लावून बसले आहेत। मात्र शिक्षण विभागाने RTA प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे आता खासगी शाळांतील 25% राखीव जागावरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे। यंदा राज्यातील 9,208 शाळांमध्ये 1,08,216 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी अर्ज किती आलेत ते बघा। त्यासाठी 2,43,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे। म्हणजे प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज असल्याने सोडतीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी साहेब म्हणाले की RTA प्रवेशांची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे आणि त्यानुसार शनिवारी प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल। शनिवारपासून पालकांना प्रवेशाचे लघु संदेश पाठवण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला संदेश भेटेल किंवा तुम्ही नेटवरती पण जाऊन चेक करू शकता। तर ही प्रक्रिया परत एकदा सुरू झालेली आहे। आपापले स्टेटस चेक करून घ्या। काय तुमचं म्हणजे प्रवेशाचा निकाल लागलेला आहे ते तुम्ही बघू शकता। तर आज जो आहे निकाल तर लागलेला आहे, एवढं नक्की आहे आणि प्रक्रिया ही पुन्हा चालू होणार आहे। RTAची प्रक्रिया पुन्हा चालू होणार आहे। तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे पाठवा, जेणेकरून त्यांना RTA बद्दल माहिती मिळेल। आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घेतलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यावे आणि नवीन माहितींसाठी, योजनेसाठी आपल्या चॅनलवर भरपूर काही माहिती येत असते, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।